नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आय होप तुम्ही मजेतच असाल. तर आपण गुलगुल्यांची रेसिपी पाहणार आहोत. गुलगुले हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि जवळजवळ सर्वच घरांमध्ये तो वर्षातून एकदा दोनदा तर बनवलाच जातो. पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये गुलगुले असतातच. तर आपण गुलगुल्यांमध्ये ॲडिशनल म्हणजेच बनाना फ्लेवरचे गुलगुले पाहणार आहोत. या ज्या केळी आहेत ह्या खूप छोट्या आहेत, त्यामुळे मी साईजमध्ये खूप छोट्या असल्यामुळे मी ते 4 केळी घेतलेल्या आहेत. 1 किंवा 2 केळी जर मोठ्या असतील तर खूप होतात. तुम्ही पाहू शकता इथे एकदम छान पिकलेल्या आहेत. साल देखील खूप पातळ झालेली आहे. तर मी इथे सगळ्या केळी सोलून घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या केळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. इझिली फाईन पेस्टसाठी आपण छोटे-छोटे तुकडे देखील करून टाकू शकतो. मी इथे अख्ख्याच केळी टाकलेल्या आहेत आणि इथे 3 ते 4 चमचे गूळ टाकलेला आहे. कारण हे सोनकेळी आहेत तर ह्या खूप गोड असतात. त्यामुळे मी थोडंसं गूळ कमी टाकलेलं आहे. तुम्ही थोडं जास्त टाकू शकता. सोबतच साहीसहित थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि छान फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. मेजरिंग कपमधला अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दूध देखील अर्धा कपच होतं. तर आता हे गव्हाचं पीठ देखील या केळ्यासोबत मी फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही विस्करच्या सहाय्याने हाताने देखील करू शकता, पण त्याला खूप वेळ मिक्सरमध्ये एकदम झटपट होतं, तर मी मिक्सरमध्येच बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात लम्स राहिलेले नाहीयेत. आपण यामध्ये पीठ घेतलेलं आहे त्याच्या अंदाजानुसार 2 ते 3 चिमूट मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 चिमूटच आपल्याला इथे सोडा वापरायचा आहे. हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचे. मी ते चमच्यानेच हे गुलगुले तेलात टाकत आहे. तर हाताने देखील आपण टाकू शकतो, पण चमच्याने थोडंसं इझी जातं. हे चिकट असतं पीठ, पटकन सुटत नाही. तेल मीडियम तापलेलं असावं, पण ही गुलगुले तेलात टाकायला लागल्यानंतर आपण लगेचच गॅसची फ्लेम हाय करणार आहोत. फुल फ्लेमवरच आपल्याला हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत, कारण हे खूप थंड असतात आणि तेलात टाकल्यानंतर तेल देखील थंड होतं. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपले गुलगुले छान फुगलेले आहेत. छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे गुलगुले तळून घेतलेले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून गुलगुलीत असे हे गुलगुले मस्त तयार झालेले आहेत. सिम्पली चॉकलेट सिरपने आपण हे गार्निश करायचे आहेत आणि चॉकलेट सिरपमध्येच डीप करून आपण खाऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्दी खा, हेल्दी रहा. धन्यवाद.